जॅकी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत कोणतं अंगार फिल्म केली होती मी ती. अंगारमध्ये त्याच्यामध्ये त्याची बहीण होती मी. ते पण छान आहेत ना असे खूप? अगदीच म्हणजे जॅकी आजही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. हो हो. वा सांग ना त्यांच्याविषयी काही आठवणी तुझ्या असतील तुझे किस्से सिनेमाचे विषयीचे किंवा माणूस म्हणून नंतर माणूस म्हणून तर बापरे अफलातूनच आहे म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे मी बघितले आमचं अंगारचं शूटिंग जसं बरीच वर्ष चालू होतं. जिथे आज मी जसं म्हटलं की राजीना जिथे मी भेटायला गेले होते त्या तिथे आमचा अख्खा अंगारचा सेट होता. तर तिथे आम्ही म्हणजे असं पडीक असायचो अंगारच्या सेटवरती कारण चालू असायचं काम आपलं आरामात सगळं चाललेलं असायचं वगैरे. आणि त्याने जॅकीला भेटायला बरेच जण यायचे वगैरे असं. जॅकी दादा जो सगळ्यांना भेटायचा वगैरे. आणि त्याला कोणी काही मदतीचं विचारलं ना की तो काही मागचा पुढचा विचार न करता तो त्यांना मदत करायचा. एकदा तर त्याला कळलं की बिचारा असं खूप लांबून चालत आलाय वगैरे असा माणूस आणि त्याच्याकडे त्यांनी त्यावेळेला त्याची ती ऑटोमॅटिक गिअरची त्याची सायकल वगैरे होती. तर आमच्या समोर त्यांनी त्याला सायकल त्यात देऊन त्याला टाकली. म्हणजे वा म्हणजे इतकं चांगले त्यांचा आम्हाला पण आज पत्रकार म्हणून खूप चांगला खूपच म्हणजे जॅकीचा प्रश्नच नाही. म्हणजे असं एक मी त्याला त्याच्यामध्ये मला एक भाऊ दिसायचा असं म्हणजे तो आणि बहीण म्हणूनच हे करा. आणि ती मला तर फिल्म अगदीच अचानक मला मिळाली होती. तर मग किस्सा असा आहे की त्यांचा 1 फेब्रुवारीला जॅकीचा वाढदिवस असतो. तेव्हा त्यांच्या फिल्मचा मुहूर्त झाला. तेव्हा वेगळीच कोणतरी होती बहीण त्याची आणि त्या दोघांच्या वरतीच तो होता मुहूर्त. आणि तिने त्याचे म्हणे काहीतरी बरेच म्हणजे मुहूर्ताच्या शॉटचे तिने काहीतरी वाटतं 36 का 38 काहीतरी वाटतं तिने रिटेक दिले होते त्या मुलीनी. तर त्या दिवशी मग उशिरा संध्याकाळी मला फोन आला सुलभा देशपांडे मी सुलमावशी म्हणते सुलमावशीचा मला फोन आला की प्राजक्ता आत्ताच्या आत्ता भेटायला तू आविष्कारच्या ऑफिसमध्ये आमचं त्या शोबिल्डर्सला ऑफिस होतं. तर मी भेटायला गेले. तिथे नाना आणि सुलमावशी बसले होते. नाना पाटेकर. तर त्यांनी सांगितलं की असं असं आज पिक्चरचा मुहूर्त होता जॅकी आणि त्याच्या बहिणीचं हे होतं तिने म्हणे बरेच रिटेक दिले. तर प्राजक्ता तू हा पिक्चर करतेस. आणि मला म्हणजे नाना आणि सुलमावशीने काही सांगितलं तरी मी नाही कधीच म्हणायची नाही. कारण लहानपणापासून मी त्यांच्यासोबत मी वाढलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास. हे लोक सांगतात म्हणजे आपण ते काम करायचं. असं करून मग मी 2 दिवसांनी परत पिक्चरचं शूटिंग चालू झालं आणि मी तिथे तो पिक्चर मी करायला लागले. असा तुम्हाला अंगार अचानक मला मिळाला होता. वा. आणि जॅकीदा आत्ता पण असे कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे कसे फोन वगैरे करणं किंवा भेटलं तर भेटणं असं हे करणं? हो म्हणजे आता त्या दिवशीच असं एक आता मध्ये माझ्या भाचीचे मिस्टर आहे समीर विद्वांस त्यांच्या तू मेरी मैत्री तू मेरी मै तेरा ते त्यांच्या पिक्चरचं त्यांचं गाण्याचं त्यांचं शूट चालू होतं. गणपतीमध्ये त्यांचं चालू होतं शूटिंग. तर माझी बहीण आणि मिस्टर त्यांना असंच शेवटचा दिवस होता तर समीर म्हणाला की तुम्ही आज या वगैरे सगळेजण आहेत तर या सेटवरती. तर ते गेले होते. आणि मग जॅकीला कळलं की ही माझी बहीण आहे वगैरे असं. तर त्यांनी सांगितलं की लाव फोन लगा प्राजू को फोन लगा. तर त्यांनी फोन लावायला सांगितलं. आणि बरं आमच्या घरी पण गणपती होता बरीच गर्दी होती वगैरे मला त्याच्यामुळे आणि हिचा डायरेक्ट व्हिडिओ कॉल आणि कधीच मला व्हिडिओ कॉल करत नाही. आणि बरं व्हिडिओ कॉल आल्या समोर दिसतो ते जॅकी दिसतोय. मस्त वाटतं ना आपला एवढा मोठा माणूस आपल्याला लक्षात ठेवतो आणि फोन करतो. आणि आमच्याकडे खूप गर्दी असते गणपतीला म्हणजे. बरं त्यांचं तिथे गाण्याचं शूटिंग मी तिथे म्युझिक चालू होतं आमच्याकडे गर्दी त्याच्यामुळे जॅकी म्हटलं अरे अरे प्राजू ये भेट मिली मुझे अमिता ऐसे से बोल रही है कैसी है क्या है वगैरे असं त्यांनी व्हिडिओ कॉल तो बराचसे बोलवता. मग त्याच्यानंतर पण मग त्यांनी मला फोन केला एकदा दोनदा. मग आम्ही तेव्हाही एकदा दोनदा व्हिडिओ कॉलवरती बोललो वगैरे असं. त्याच्यानंतर 4 दिवस शूटिंग आमचं चालू होतं MBCला फ्युचर स्टुडिओला. तेव्हा त्यांना कळलं होतं की मी वरती शूट करते. नाही बुलाव उसको बुलाव असं करून तेव्हाही त्याने स्वतःहून बोलवून वगैरे. मी त्याला जेव्हा कळतं तेव्हा तो येतात आणि भेटतात. तर त्यांचं एक छान आहे. तू आता नाना पाटेकर यांचं नाव घेतलंस मी का विचारेन कारण नाना म्हटलं की भीती वाटते ना असं. पण ते खूप बोलायला लागले की ते मस्त आहे. तुमच्याशी त्यांचं कनेक्शन जुळलं की नाना म्हणजे नानांसारखा माणूस नाही. ते इतके छान बोलतात
आणि बोलत राहतात असे छान आणि एकदम टॅलेंटेड. टॅलेंटेड. मला नानांविषयी सांगशील? तुला भीती वाटलेली का? पहिल्यांदा नानांना कधी भेटलेलीस, आठवते का? नाना म्हणजे कसं ना, आम्ही जसं म्हटलं मी चंद्रशाळेची आहे. मी सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे यांनी जशी आविष्कार त्यांची होती तशी त्यांनी लहान मुलांच्या हातात त्यांनी चंद्रशाला त्यांनी स्थापन केली. 78ला मी त्यांच्याबरोबर मी जॉईन झाले. त्याच्या आधी मी कथ्थक डान्स करायची. मग हे कळल्यानंतर बालमोहनमध्ये त्यांच्या आधी चालायचे क्लासेस. मग मी चंद्रशाळा जॉईन केली, कथ्थकचे सोडलं. तर मग नंतर आमचं बालमोहन नंतर आमचं छबिला शाळेमध्ये चालू व्हायचं. मग तेव्हा आविष्कारच्या ह्याच्यामुळे मग नाना पण तिथे यायचे, रोहिणीताई, नाना वगैरे असायचे. त्याच्या नानांना मी खूप लहानपणापासून बघितलंय. त्यांच्या बरोबर तेव्हा जरी काम नसलं केलं तरी पण माहिती आहे. म्हणजे नाना मला ओळखतात, मी त्यांना ओळखते. त्याच्यामुळे मी तसं म्हटलं की त्यांनी काही सांगितलं तरी करायचं वगैरे. त्याच्यानंतर मग मला नानांच्या बरोबर मी पुरुष नाटक मी केलेलं आहे. हो, हां. अच्छा. तर त्याच्यामध्ये मी मथूचं कॅरेक्टर केलं होतं. पण ते नानाने सांगितलं की प्राजक्ता तू हा रोल करतेस. आणि मी म्हटलं बरं, त्याच्यामध्ये मथूच आहे, कारण ते छोटं कॅरेक्टर आहे तसं मथूचं. तिची मैत्रीण असते, पण विजयाबाई करत होत्या. ओके. म्हटलं एक तर विजयाबाईंच्या बरोबर त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव हा कोण सोडेल, म्हणजे बाबा. हा कोण सोडेल. मग ती छोटीशी भूमिका असली तरी आपण ती करायची. म्हणजे हा एक तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, ही तुमची स्कूल आहे ही तुमची, आणि तुम्हाला शिकायला मिळतंय. त्याच्यामुळे मग त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये नानाही तिथे असायचा वगैरे, आणि मी बघायची ना काय करायचा म्हणजे नाना अमेझिंग. आणि बाई जे काय समजावायच्या की मी प्रत्येक पाऊल टाकण्याच्या मागे तुमचं इथे थॉट पाहिजे वगैरे, असं नाही तर आपण जेव्हा डायरेक्टरने सांगितलं की इथून इथे येऊन उभी राहा, पण मी इथून का उभी राहू, मी त्याच्यामुळे ते प्रश्न मला पडायला लागले, मग मी विचारायला लागली. वाव, म्हणजे ते खूप हे आहे ना, खूपच हे महत्वाचं असतं. हे तुम्हाला सांगितलं समोरच्याने म्हणून तुम्ही ते करायचं तर तसं नाहीये. तर त्याच्या मागे तुमची किती थॉट प्रोसेस पाहिजे. बरोबर. तर ते सगळं बाईंच्याकडनं बारीक सारीक गोष्टी त्या त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. बरोबर. नानांचं जसं मी म्हटलं की बरेच लोक म्हणतात नाना कडक आहेत, नाना बोलतात, हे तुला नाना माणूस म्हणून कसे वाटतात? नाना माझ्यावरती कधीच चिडले नाहीत. ते हे बघ, कोणताही माणूस उगाचच नाही ना चिडत. बरोबर. जर तुम्ही समोर जर चूक करत असाल तरच चिडणार ना. तुम्ही जर चुकीचं वागत असाल, चुकीचं काम करत असाल तरच चिडणार ना तो. तुम्ही जर चुकीचं काही करतच नसाल तर काय चिडेल कोणी. कारण अंगारच्या वेळेला आपण कधी कधी नानाही काही काही सीन डिरेक्ट करायचे. हो, हा, काही सीन करायचे डिरेक्ट, मजा यायची. मी कधीच माझ्यावरती नाना कधीच चिडले नाही. त्याच्यामुळे छानच होतं, नानांच्यावर काम करायला मजा येते. मला आता थोडंसं आपण मागे जाऊ, धडाकेबाजकडे जाऊ. धडाकेबाज हा सिनेमा तुला मला वाटतं कोठारेंच्या ऑफिस, एक त्याची पण एक गोष्ट आहे ना काहीतरी, तुला त्याच्या आधी कुणाच्या ते BR चोप्रांच्या ऑफिस मधनं फोन आला आणि मग तू नंतर म्हणलं आता मी जाणार नाही, हे फेक कॉल असेल वगैरे, असं व्हायचं त्यावेळेला? फेक कॉल आणि एकदा झालं होतं माझ्या बाबतीत. पण हे कोण करतं? त्यांच्याकडे तुमचे नंबर जातात कसे काय माहिती. बरं तेव्हा तर मोबाईल वगैरे पण होते, लँडलाईनच होते, आणि तो त्यांच्या ऑफिसमधून फोन मला खूप उशिरा आला होता. तर आणि मी गेले होते, जसं मी म्हटलं आईला माझ्या मी सोबत घेऊन जायची. BR चोप्रांच्या ऑफिसमध्ये मी गेले तर त्यांनी मला कुठचा पत्ता दिला, त्यांच्या बंगल्याचा पत्ता दिला होता, त्यांच्या ऑफिसचा नव्हता दिला. जुहूला त्यांचा बंगला होता. मग तो सिक्युरिटी वाला बोला की नाही, एक तो यहाँ पर कोई मिलने नहीं आता है, तो उनका ऑफिस ऐसी ऐसी जगह पर खार में, वहां पर जाओ. मी गेले भेटायला. नेमके मला BRG मिळाले तर बोले की नहीं ऐसे तो कोई कॉल नहीं आया है, तो आप किसी के ऊपर ऐसे भरोसा मत करना, और इतने देर से तो मतलब हम कभी कॉल ही नहीं करते. मग ते चांगल्याने मला परत पाठवलं समजावून वगैरे असं. आणि मग कट्टू मी जेव्हा ओडिया फिल्मच्या शूटिंगला भुवनेश्वरला गेले होते त्यावेळेला बाबा माझ्यासोबत होते. तू ओडिया पण हे केलं? हो, मी बोलू त्याच्यावर नंतर, आता बोलूयास, कंटिन्यू. तर मी ओडिया केले, राजस्थानी केले, नेपाळी केले, ह्या पण केलेत काही काही फिल्म्स. तर ओडियाच्या शूटिंगमध्ये मी जेव्हा घरी आले तेव्हा आईने सांगितलं महेश कोठारेंच्याकडनं फोन आला होता, तर त्याने तुला भेटायला बोलवले, लक्ष्मीकांतच्या अपोजिट आहे. म्हटलं आई चल, उगाच आपल्याला एकदा अनुभव आलाय. बरं त्यांच्या अपोजिट म्हटलं मला का घेतील, आणि बरं त्यांच्या अपोजिटला घेतल्यावर असं तिने सांगितलं. म्हणजे तर मला कसं शक्य, मी कधी त्यांना भेटलेली नाही आहे, म्हणजे महेश कोठारेंना कधी भेटलेली नाही आहे, तर का म्हटलं मला ते कास्ट करतील त्यांच्या अपोजिट. मग मी त्यांना फोन केला, त्यांनी मला खरंच बोलवलं होतं. तर मग महेशजीने सांगितलं की नाही तू ही फिल्म करतेस वगैरे असं तसं, आणि मी ती केली. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे विषयीच हे सांगायला, बॉन्डिंग आणि काही किस्से, एखादा
तुमचे सीन अर्थातच जोडी होती म्हणून बरेच होते सीन आम्ही पाहतो आणि ते छान झालेले आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी सांग, एखादा सीन तुला मी आठवतोय? त्या लक्षात त्याला म्हणेल, कारण तो इतका जवळचा होता. अगदी लक्ष्मीकांत वगैरे त्यांनी म्हणण्याच्या पलीकडे त्यांनी हे केलं होतं. इतकं त्यांनी छान होता माणूस तो. लक्षा म्हणजे कसं आहे ना, त्याच्याबरोबर पण जसं मराठीतला लक्ष्मीकांत बेर्डे हा एक वेगळा ऑरा हो, होता. हो, हो. आणि त्यांच्या अपोजिट मी काम करते म्हटल्यानंतर मला प्रेशर हे होतंच. मग त्याच्या आधी भले मी ती ओडिया फिल्म केली, बऱ्याचशा सिरियलमध्ये मी लीड केलं होतं वगैरे, पण तरीसुद्धा लक्ष्मीकांत बेर्डेंच्या अपोजिट करायचं म्हणजे एक वेगळंच प्रेशर होतं. पण तरी जसं म्हटलं असं, जसं को आर्टिस्ट तुम्हाला कम्फर्ट हे करतो, तेव्हा तुम्ही जसं रिलॅक्स होता तसंच लक्ष्मीकांतनी मला हे केलं. अगदी पहिल्या सीनला अगदी छान माझ्याशी बोलले, छान आहे, नाही काय घाबरू नको, आपण बिंदास वगैरे असं करून त्यांनी मला रिलॅक्स केलं होतं वगैरे. बरं, माझा बेस जरी डान्सचा असला तरी पण फिल्मचा डान्स आणि तुमचा स्टेजवरचा वेगळा स्टेज असतो, परफॉर्मन्स फरक असतो. खूपच फरक असतो.